हाती जय जयकारामध्ये पैठण नगरीमध्ये दक्षिण काशीमध्ये उपेक्षित लेकरांची जन्माला येण्याच्या अगोदरपासून जो त्रास होता, ज्यांच्या मायबापाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं, ज्याला समाजाने रस्त्यात फिरू दिलं नाही, मधुकरी दिली नाही, झोळीमध्ये शेण घातलं, रस्ता वाटेल म्हणून पाठीमागं सडा टाकला, त्याच उपेक्षितांची आपल्या ज्ञानबलाने आणि चांगल्या मनाने मिरवणूक निघाली. म्हणून ही कथा काय सांगते? नका कोणाच्या बदलण्याच्या मागं लागू, तुमचं मन चांगलं करा, देव सगळं करतो, सगळं करतो. फक्त प्रामाणिकपणा असला पाहिजे, सगळं करतो देव. आपलं असं झालंय कलियुगामध्ये, माणसं भेटतात आम्हाला आणि सुखाची अपेक्षा करता. केली पाहिजे. तुमच्या लेकरा बाळाला सुख, संपत्ती, वैभव, ऐश्वर्य सगळं मिळालं पाहिजे. पण एक सांगू, संपत्ती नीतिमंत असली पाहिजे, संपत्ती कष्टाची असली पाहिजे. ती संपत्ती सुख देईल तुम्हाला. आजच्या या काळामध्ये पैशाचे एवढे अपहार आहेत आणि एवढा भ्रष्टाचार आहे. ही कथा काय सांगते? ही तुमचं मन नाही सांभाळणार, ही कथा सत्य सांगणार तुम्हाला. तुमचं असं झालं, पैसा पापाचा आणि अपेक्षा सुखाची. वा, काय सांगतं योगी पावन मनाचा? अरे कमवलेला पैसा पापाचा आहे, भ्रष्टाचाराचा आहे. आणि तो भ्रष्टाचाराचा पैसा घेऊन तो माणूस आम्हाला म्हणतो की मला वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे घर बांधायचं. म्हणलं कशासाठी? म्हणजे सुखासाठी. अरे असं कसं जमेल? हे तर असं झालं की एखाद्या मटन शॉपला अहिंसा मटन शॉप नाव दिल्यासारखं झालं. खाली बोकडा कापायचा म्हणून अहिंसा नाव द्यायचं. असं नाही जमणार. योगी पावन मनाचा कथा ही सत्य सांगते तुम्हाला की आलेला कष्टाचा पैसा तुमच्या लेकरा बाळाला सुखी ठेवेल, समाधानी ठेवेल, चिरकाळ टिकेल. तुम्हाला असं वाटतंय ना की माझ्या मुलाला संपत्ती मिळावी. अरे तो आहे तोपर्यंत मिळवण्यापेक्षा नीतिमंत जगना 100 पिढ्याला टिकते ना, 100 पिढ्याला टिकते. योगी पावन मनाचा. अरे तुझी संपत्ती संपेल याची गॅरंटी नाही आहे, ती जाईल, पण नैतिकतेची संपत्ती 7 पिढ्या तुझ्या घरातून जाणार नाही. मग तुम्हाला कोणती लक्ष्मी हवी आहे? अशांत, भ्रष्टाचाराची, गडबडीची, फसवणुकीची? नीतिमंत श्रीमंती असावी. आपलं जीवन जर, मन जर चांगलं असेल ना, एक सांगू तुम्हाला, मन में चंगा तो कटोटी में गंगा. अरे आपलं मन चांगलं असलं ना, दिशा 10च आहे. 4 दिशा मानतो आपण, 8 दिशा मानतो, 10 दिशा मानतो, पण 12 दिशा आहेत. खालची वरची, ह्या 8 आणि त्या 2, 10 दिशा. पैशाचा ओघ सुरू होतो. कारण पैसा ही लक्ष्मी आहे. ती सत्यासोबत राहते, ती प्रेमासोबत राहते, ती इमानदारी सोबत राहते. आपल्या चांगल्या मनाने आज पैठणमध्ये आपला सन्मान झाला. अरे जन्माला येण्याच्या अगोदर ज्यांच्या कानावरती दुःख होतं, जन्माला कळायला लागल्यापासून ज्यांना उपवास होता, लोकांच्या मनाच्या बोलण्यामुळे मनात भीती होती, ते 4ही भावंड रात्री लय समाधानानं झोपले. सकाळी मामाने लवकर उठवलंही नाही, उशिरा उठले. ते म्हणले झोपच येत नव्हती, चिंता वाहतो विश्वाची. काय होईल माझ्या परिवाराचं, काय होईल आमच्या जीवनाचं? भरकटलेल्या जहाजाप्रमाणे आम्ही उठत होतो आणि जगत होतो. आज आम्हाला शुद्धीपत्र मिळालं, लोकांनी आमचा सन्मान केला. आम्हाला सन्मानाची अपेक्षा नाही, पण माणूस म्हणून तरी तुमच्या पंक्तीत आम्हाला घेतलं, याचा खूप मनापासून आनंद झाला. 4-5 दिवस पैठणलाच राहिले. येतेचे भोजन सगळी तयारी करून पुढचा प्रवास सुरू झाला. आणि मग त्या रेड्यांना, त्या पकालीवाल्यांना ते रेड्यालाही आणून सोडलं यांच्याकडे. कारण यांच्या रथाबरोबर ते लोक रेड्याची पण पूजा करायचे. हे तुमच्या लक्षात आलं की लगेच कळून तुम्हाला योगी पावन मनाचा. पूजा माऊलीची चालू होती आणि शेजारी पकालीवाला रेडा घेऊन उभा असायचा. ते लोक या 4 भावंडाची पूजा करायचे, रेड्याच्या पायावर पाणी टाकायचे आणि त्याच्या कपडाला कुंकू लावून त्याच्या गळ्यात हार घालायचे. शिकारे जरा काही. एका चांगल्या साधूच्या स्पर्शानं जर रेड्याची पूजा होते, तर तुम्ही स्वतःला रेड्यापेक्षा का वाईट समजता? योगी पावन
मनाचा. अरे जो रेड्याला जसा नमस्कार करू शकतो तो पालखी म्हणला बाबा, जसा काली हा रेडा वेद बोलला तेव्हापासून माझ्या घराला काही कोणी माती ठेवली नाही. जो येतो तो पाय करतो, पूजा करतो, काहीतरी भेटन म्हणतो, काहीतरी भेटन म्हणतो, काहीतरी भेटन म्हणतो. आता असा हा वेद बोललेला रेडा माझ्या पखालीचं त्याला पाणी टाकून मी कशाला पापाचा धनी हो, तुमच्या सोबत याला घेऊन जा. म्हणले बाबा पण चाल आळंदीपर्यंत त्याला घेऊन. म्हणले येतो. आता हे होते 4 जण. 5वा आला रेडा, 6वा आला रेड्याचा मालक. ही बातमी रातोरात कर्णोपकर्णी सगळीकडे पसरले आणि चर्चा सुरू झाली. कोणीतरी संन्याशाची पोरं पैठणला आली आणि म्हणे काल रेडा वेद बोलला. पैठणकरांनी शुद्धीपत्र तर दिलं, पण पैठणात फार मोठी जंगी मिरवणूक झाली आणि पैठणवरून ते आता आळंदीकडे जात आहेत. तो लोक दर्शनाला जमा व्हायला लागले. दर्शनाला जमा व्हायला लागले. गावातून जायचं म्हणले की लोक रस्ते झाडून घ्यायला लागले, नवीन वस्त्राच्या घड्या टाकायला लागले. आणि जो तो म्हणायचा ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. हे ज्ञानोबरायला महाराज जे पद मिळालं ते पैठणमध्ये मिळालं. पहिली मिरवणूक जी झाली ती पैठणमध्ये मिळाली आणि जिवंत साधूचं भजन जे कुठं झालं असेल तर ते पैठणमध्ये झालं. लोक दर्शनाला यायची. अशी ही स्वारी दर मुक्काम करत नेवाशामध्ये आली. नेवाशाचं काय वर्णन करावं. साक्षात भगवंताचं अधिष्ठान आहे तिथे. नेवाशाला आल्याच्या नंतर नेवाशात प्रवेश करताना त्या प्रवराच्या संगमावरती एक बाई सती जायला निघाली होती. तिच्या पतीचं प्रेत सरणावरती ठेवलं होतं. नावून घेतलं तिने. हिरव्या बांगड्या घातल्या, हिरवी साडी नाचोडी नेसली, कपाळाला कुंकू लावून रडत रडत आता पतीच्या बरोबर ती सती जाणार होती. पण ह्या 4 भावंडाची तिकून रामकृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी असं म्हणत दिंडी पाहिली. त्या बाईच्या असं लक्षात आलं की अशी तरी मी सतीच चालले, पण जाण्याच्या अगोदर एखाद्या महात्म्याचं दर्शन झालं तर माझ्या जन्माचं सार्थक तरी होईल. घाईघाईनं दिंडीमध्ये आली. ज्ञानोबरायाचे पाय धरले. ज्ञानोबरायाने हसत हसत आशीर्वाद दिला. अष्टपुत्रवती सौभाग्यवती भव. झालं. ती आणखीनच रडायला लागली. ज्ञानोबराय दचकले. ते म्हणले कालचा प्रयोग जमला, आजचा बिघडला का काय. काल प्रयोग रेड्यावरती केला, सक्सेस झाला, आज माणसावर केला, कसा काय वाया जातोय. रडायला काय झालंस माऊली. महाराज माझे पती काल गेलेले आहेत, वैकुंठवासी झाले. त्यांचं प्रेत सरणावरती ठेवलेलं आहे आणि मी सती जायला निघाले. साधूच्या दर्शनाने माझं कणभर तरी कल्याण होईल म्हणून तुमच्या पायापाशी आले आणि तुम्ही मला अष्टपुत्रवती सौभाग्यवती हो आशीर्वाद दिला. काय करावं आता. ज्ञानेश्वर महाराजांनी डोळे बंद केले. ते म्हणले बघ मुक्ताबाई, आता काहीतरी विपरीत घडतंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले कुठे ते प्रेत. हे काय इथं रचलेलं आहे, सरण रचलेलं आहे. नेऊन ठेवले होते ते. सरण पेटूनच द्यायचं बाकी होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं काय नाव आहे याचं. ती म्हणाली सच्चिदानंद. अरे वा, काय जगात वेगळं घडतंय. सच्चित आनंद. आणि तो कसा मरेल. जे सत्य आहे ते कुठं मरत असतं का. त्यात पुन्हा हा आनंद, त्यात पुन्हा हा चित्प्रकाश. विपरीतच आहे. पायाच्या बाजूला माऊली उभ्या राहिल्या. ए सच्चिदानंदा, ए सच्चिदानंदा उठ. सच्चिदानंदा. 3 शब्द कानावरती पडले आणि मृत झालेला कालचा सच्चिदानंद शरणामध्ये उठून त्याच्याही लक्षात आलं की आपण मेलो होतो. शरणावर आपल्याला बांधलं होतं. त्याच्याने तुमच्याही लक्षात येऊ द्या की संसारात आपण अर्धे मेलेलेच आहेत. जाग होण्यासाठी योगी पावन मनाचा ही कथा तुम्हाला पुन्हा जिवंत करू शकते. ती बंधनं बाजूला केली
आणि 2 दिवसापासून मेलेला सच्चिदानंदांनी ज्ञानेश्वर महाराजांचे पाय धरले. बोला ज्ञानेश्वर महाराज की, श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की, सोपान काका महाराज की, आदिशक्ती मुक्ताबाई की. झालं. 6-7 दिवसापासून जे जे कार सुरू झाले होते. मनाला खूप बरं वाटलं. मोहिनी राजाच्या मंदिरात जाऊन या सर्वांनी मोहिनी राजाचं दर्शन घेतलं होतं. नेवास्याला भगवान विष्णूने जे मोहिनीचं रूप घेतलं होतं तेच ते नेवास्याचं मंदिर. मोहिनी रूपाचं दर्शन घेऊन ज्ञानेश्वर महाराज त्या खांबाला टेकून बसले. संध्याकाळी लोक जमले. वाऱ्यासारखी बातमी पसरली होती. जो तो आपापल्या संसारातून आपलं बरं होण्यासाठी या 4 भावंडाच्या दर्शनाला रीग लागली. कोणी कनेराची फुलं, कोणी झेंडूची फुलं आपापल्या पद्धतीनं घेऊन ज्ञानेश्वर महाराजांची पूजा अर्चा सुरू झाली. निवृत्तीनाथाकडे पाहून माऊली म्हणाल्या, मला असं वाटतं भगवान श्रीकृष्णाने जो संदेश दिला होता, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, ते गीता तत्व पुन्हा जगाला सोप्या भाषेत सांगण्याची वेळ आलेली आहे. दादा, तुम्ही आज्ञा केली तर आपण गीता ग्रंथावरती खूप सुंदर काव्य करू. गीता संस्कृतमध्ये आहे. सामान्य माणसाला बोध होत नाही. तेच अप्रतिम गूढ असं ज्ञान, गुह्य ज्ञान आपण प्राकृत भाषेत बोलूयात. निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञानदेवा, तुमचा प्रत्येक क्षण आयुष्याचा सत्कारणी लागतोय. प्रत्येक दिवसाचं चीज होतंय. तुम्ही जे कराल ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत श्रेष्ठ राहील. यास्तव ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात करा. बोला. आणि मग कुणी लिहायची तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मी सांगेल आणि सच्चिदानंद लिहून काढेल. सच्चिदानंद बाबा रे लेखकू झाला. मेलेल्या माणसाला 2 दिवसानंतर जिवंत करून त्याच्याकडून ब्रह्म साम्राज्य, ज्ञानेश्वरी सारखा अद्वितीय ग्रंथ ज्या माऊलीने लिहून घेतला त्यालाच म्हणावं योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मना. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मना, पावन मनाचा, पावन मनाचा. रात्रीचा निर्णय अनंत काळाच्या अंधश्रद्धेच्या भिंती फोडणारा होता. तत्वज्ञान खुलं करणारा निर्णय होता. सामान्य माणसाला ईश्वराचं ज्ञान सहज उपलब्ध करून देणारा निर्णय होता. सकाळीच नेवासाच्या लोकांनी मंदिर प्रांगण झाडून स्वच्छ केलं. सुंदर पाट आणि चौरंग आणून झेंडूच्या फुलाने सुंदर अशी माऊलीची त्या ठिकाणी पूजा केली. श्रीमन निवृत्तीनाथांचं दर्शन, मोहिनी राजाचं दर्शन घेऊन श्री ज्ञानेश्वर महाराज पाटावरती बसले आणि प्रत्येक गोष्ट गुरुला विचारल्याशिवाय केली नाही. तुम्हाला सुखी व्हायचं आहे का? तुम्ही एक गोष्ट करा, भक्ताने देवाला विचारल्याशिवाय मनानं काही करू नये. बायकोनी नवऱ्याला विचारल्याशिवाय मनानं काही करू नये. आणि शिष्याने गुरुला विचारल्याशिवाय मनानं काही करू नये. कारण देवाचा आणि भक्ताचा अभेद असतो.
गुरु आणि शिष्याचा अभेद असतो आणि नवरा बायकोचा सुद्धा अभेदच असतो. ज्या देवभक्तात भेद आहेत ते देवभक्त खरे नाही. ज्या गुरु शिष्यामध्ये भेद आहेत ते गुरु शिष्य खरे नाहीत. आणि ज्या नवरा बायकोत भेद आहे ते नवरा बायको सुद्धा खरे नाहीत. हे तीनही नाते अभेदाचे आहे. म्हणून श्रीमन निवृत्तीनाथांच्या चरणावरती मस्तक ठेवून आज्ञा मागितली. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, गुरुदेवा, गीता शास्त्रमिदं पुण्यम य पठे प्रियत पुमाम विष्णुपदम वाप्नोति भय शोकादिवर्जितः. गुरुदेव, गीता रोज वाचावी. गीता भय शोक मुक्त करते माणसाला. सगळी ग्रंथ ऋषींनी लिहिली, मुनीने लिहिली, काही श्वासाने लिहिली, पण एकच ग्रंथ असा आहे त्रिभुवनामध्ये जो देवाच्या वाणीतून आलेला आहे. या स्वयं पद्मनाम शमुख पद्मादिनिसृता, भगवंताच्या मुखातून आलेला वे शास्त्र समान कीर्तीचा ग्रंथ गीता. जो गीता वाचतो, गीता ऐकतो, गीता सांगतो, गीतेचं वर्णन जरी करतो, गीता 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 वाचे जे मनती, गीता 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 वाचे जे मनती, गीता 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 वाचे जे मनती, गीता 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 वाचे जे मनती. नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा, गीता 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 वाचे जे मनती, गीता 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 वाचे जे मनती, गीता 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 वाचे जे मनती. गीता 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 वाचे जे मनती, गीता 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 वाचे जे मनती, गीता 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 वाचे जे मनती. गुरुदेव, या गीता ग्रंथाचं दुसरं नवल पाहणा. हा गीता ग्रंथ जर कळाला ना, मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. इथे मुक्याला वाचा येते, लंगडा पर्वत चढून जाऊ शकतो. यत्कृपातमहं वंदे, काय नाव देऊ गुरुदेव या गीता ग्रंथाला? ब्रह्म साम्राज्य दीपिका. निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा, तुम्ही या ग्रंथाचं जगाच्या कल्याणासाठी प्रगटीकरण करत आहात. हे विश्वरीय ज्ञान आहे. या विश्वरीय ज्ञानाला जगाच्या समोर अर्पण करत असताना तुम्ही त्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी असं नाव द्या. ईश्वरी ज्ञानाचा ज्ञानदेवाने केलेला जगातला सुंदर आविष्कार म्हणजे ज्ञानेश्वरी. या ज्ञानेश्वरीची महती वेगळी आहे. सगळे ग्रंथ वाचल्यानं, समजावून घेतल्यानं, सोडल्यानं कळतात, पण जगात ज्ञानेश्वरी एकच असा ग्रंथ आहे. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, 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 भाव धरोनिया वाचे ज्ञाने. कृपा करी हरे तयावरी, कृपा करी हरे तयावरी, कृपा करी हारी हा
भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी वाचे ज्ञानेश्वरी वाचे ज्ञानेश्वरी असा एक अलौकिक ग्रंथ तयार केला. अजान वृक्षाच्या झाडाखाली श्रद्धा ठेवून जर ज्ञानेश्वरी वाचली तर जी माणसं शाळेचं तोंड कधी पाहिलं नाही ते ज्ञानेश्वरीचे वाचक झाले, त्यांच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाले. आपण या ग्रंथाला ज्ञानेश्वरी नाव देऊयात. लोकांनी जोरात टाळी वाजून प्रगटीकरण आणि अनुमोदन दिलं. ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, मोहिनी राज भगवान की जय. ग्रंथाला लिहायला सुरुवात करण्यापूर्वी सच्चिदानंदाने निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान मुक्ताई यांची दर्शनं घेतली. लिहिण्यासाठी कागद हातामध्ये घेतला, पेन हातामध्ये घेतला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जगाच्या अज्ञानाची कपाट खुली करण्यासाठी पहिला शब्द मुखातून काढला. ओम नमो जी आद्या वेद प्रती पाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा आत्मरूपा आत्मरूपा. मी त्या परम तत्वाला नमस्कार करीत आहे जे आद्य तत्व आहे. ओम विश्वाचं मूळ सूत्र, ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश याचं अधिष्ठान आहे. कुठल्याही मंत्राच्या अगोदर ओम लावावाच लागतो. म्हणून ज्ञानेश्वरी हा सिद्ध ग्रंथ आहे ज्याची सुरुवात ओम न झालेली आहे. नमो जी आद्या, मी त्या आद्य स्वरूपाला नमस्कार करतो. वेदाने प्रतिपादन केलेला, शास्त्र पुराणाने सांगितलेला मूळ देव म्हणजे ओंकार, पण तो माझ्या आणि तुमच्यामध्ये स्थित आहे. त्याला जाणीव आहे. जे जे सुसंवेद्या आत्मरूपा, तुमची आत्मशक्ती हेच तुमचं रूप आहे. आणि हा आत्माच सगळीकडे पसरलेला असल्यामुळे देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. मी श्री गणेशा या ज्ञानाचं करत आहे. मी यासाठी ज्ञानेश्वरी सांगत आहे की माझ्या बोलण्याने तुमच्या सर्वांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पेटावा आणि सुखाची सुरुवात व्हावी. हाच श्री गणेशाय असून मी हा निवृत्तीनाथांचा दास ज्ञानदेव हा ग्रंथ लिहिण्यासाठी आपली परवानगी मागत आहे. निवृत्तीनाथांचे डोळे भरून आले. अरे लोक आयुष्यभर ज्यांच्याकडे शिकले त्यांची नावं घेत नाहीत. ज्यांच्या जीवावरती सगळं कमवतात त्यांची नावं घेत नाही. इथे दुसऱ्याच ओवीमध्ये मने निवृत्तीदासू अवधारी जोजी. ऐका सज्जन हो, मी निवृत्तींचा दास आहे. ही ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी आपल्या सर्वांची आज्ञा मागत आहे. आता अभिनवाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आणि पुन्हाच ओवी आली. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार मनोनी विशेष आज्ञा धरू विवेकावरी. मी ज्ञानदेव विवेकाने आपल्याला सांगतो की ज्याच्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत त्याचा भवसागर आपोआप दूर होतो. जगामध्ये पहिल्यांदा अशा सार्वजनिक स्वरूपात असं ज्ञान सांगितल्याच गेलं नव्हतं. कारण एक गुरु एक शिष्य असायचा.
गुरु शिष्याच्या कानात सांगायचा, तो त्याच्या शिष्याला सांगायचा, बाहेर यायचंच नाही. ज्ञानदेवा सार चोजविले, माऊलीने आपल्या सगळ्यासाठी ते आपल्यासाठी खुल्लं केलं. आणि म्हणून गीतेची 18 अध्याय, म्हणून ज्ञानेश्वरीची 18 अध्याय ज्ञानेश्वरीची पण केली. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग सांगितला, दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग सांगितला, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग लिहिला, चौथ्यामध्ये ज्ञान कर्मयोग लिहिला, पाचव्यामध्ये संन्यास योग लिहिला, सहाव्यामध्ये योगशास्त्र सांगितलं, सातव्यामध्ये ज्ञान विज्ञान सांगितलं, आठव्यामध्ये अक्षर ब्रह्म सांगितलं, नवव्या अध्यायामध्ये इति गुह्यतमम शास्त्र सांगितलं, 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला, 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग सांगितला, 12व्या अध्यायामध्ये भक्ती प्रदान प्रतिपादन केली, 13व्या अध्यायामध्ये क्षत्र योग विभाग योगो हे ज्ञान सांगितलं, 14मध्ये चतुर्गुण लक्षण सांगितलं, 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम लक्षण आणि संसाराचं चित्र उभं केलं, 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती, सात्विक संपत्ती, रजोगुणी संपत्ती, दैवी संपत्ती विभाग योग सांगितला, 17व्यामध्ये ज्ञान गुणदर्शन हा योग सांगितला आणि 18व्यामध्ये मोक्ष संन्यास सांगितला. आणि शेवटचा श्लोक इतका सुंदर झाला, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती दुर्वानिर्मतिर्मम. सज्जन हो, ऐका, जिकडे तत्वज्ञान आहे, जिकडं सत्य आहे, तिकडेच विजय आहे. आणि माझं ठाम आणि आढळ सांगणं आहे तुम्हाला की तुम्हाला जर स्थिर शाश्वत या सृष्टीमध्ये काही करायचं असेल, तुम्ही तत्वनिष्ठ असले पाहिजेत. गीता आहे, शास्त्र आहे. हे शास्त्र 9000 ओव्यामध्ये 9033 वयामध्ये ज्ञानोबरायाने ते लिहून काढलं. आणि तो 2 दिवसापूर्वी वैकुंठाला गेलेला सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरीमध्ये आला आणि चंद्र सूर्य आहेपर्यंत ती ओवी म्हणावी लागते आपल्याला. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. ही ताकद आहे योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. मनाचा सज्जन हो. कर्मामध्ये इंद्रियामध्ये ताकद नसते, ताकद मनामध्ये असते. शरीर काय काम नाही करत. मांडी घालून बसायचं का हे तुमचं मन ठरवतं, गुडघे वर करायचं हे मन ठरवतं, भजन करायचं का निंदा करायची हे मन ठरवतं, कथा ऐकायची का अर्ध्या मधात सोडून द्यायची तुमच्या काही हातात नाही. तुमच्या शरीराचा रथ ज्याच्या हातात आहे आणि या रथाची दोर ज्याच्या ताब्यात आहे त्या रथाचं नाव आहे मन. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवद्दृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरियुषु दुष्करम. जगातला अद्वितीय ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी घरी न्या, ज्ञानेश्वरीचं पूजन करा, ज्ञानेश्वरी मस्तकावरती धारण करा. ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या वाचा. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली आहे. ओव्या वाचिता वाचिता आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे ज्ञानेश्वरी सापडतात. श्री वाङ्मयीन जाणा ही मूर्ती प्रभूची, ईश्वराची मूर्ती आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं रूप आहे. ती ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी नेवाशामध्ये पूर्ण केली. मग नेवाशाच्या लोकांनी बैलगाडी झोपली, केळीचे खांब लावले, गावोगावच्या दिंड्या आल्या, भगव्या पताका उभ्या राहिल्या आणि ज्ञानेश्वर महाराजाला समाधान वाटलं की भागवत धर्माचा पाया आता सुरू झालाय. लोक आता दिंड्या टाळ पखवाज घेऊन येत आहेत आणि भजन करत करत नेवाशामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ठेवून सर्वात मोठी मिरवणूक झाली
आणि मग लोक म्हणायला लागली, ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की की, जय, सोपान काका महाराज की, आदिशक्ती मुक्ताई की, जय, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, जय, बोलो रे भाई सब संतन की. ज्ञानेश्वरीची ती प्रत सच्चिदानंद बाबाने मस्तकावर घेतली आणि बायकोला बोलले, मेलच होतो की तुझ्या ठाई, तूही माझ्या बरोबर सती येणार होतीस. माऊलीच्या कृपा आशीर्वादानं जिवंत झालो तर हे बघ, हे उरलेलं आयुष्य मी माऊलीच्या सेवेत घालतो. तीच ज्ञानेश्वरी मस्तकावरती धारण करून सच्चिदानंद बाबा पुन्हा या दिंडीमध्ये आले. आता हे 4 जण, रेडा 5वा, रेड्याचा मालक 6वा आणि ज्ञानेश्वरी लिल्याला सच्चिदानंद बाबा 7वा. आकडा चांगला झाला. भजन करत हे पुनतांब्याला आले. पुनतांब्याला चांगदेव नावाचे ऋषी होते आणि ते 1400 वर्ष जगले होते. माझ्याकडनं ऐका, माणसाला किती दिवस जगता येतं? मरण हे इच्छादाणी आहे. असं मरण येत नाही. तुम्ही म्हणता मग माणसं कशी मरती? हा, माणसं मरत नाहीत. चुकीच्या आहारावेळामुळं किडनी जाती म्हणून मरतो, लिव्हर अपसेस होते म्हणून मरतो, अटॅक येतो म्हणून मरतो, अपघात होतो, घात होतो म्हणून मरतो. असं मरता येत नाही. 7 लोक अमर आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासो, हनुमानश्च विभीषणः, कृपा परशुरामश्च, सप्तैते चिरंजीविनः. 7 लोक मृत्यू लोकात अमर आहेत. अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, परशुराम, ही 7 लोक चिरंजीवी आहे. सप्तैते चिरंजीविनः. तुमच्या ओळखीचे हनुमान महाराज, तुम्ही ओळखता त्यांना, हे चिरंजीवी आहेत, यांना मृत्यू नाही. मग किती दिवस राहता येतं? तसं चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले होते. तुम्ही नका इतका वेळ जगू, पण 100 तरी पार करा, शतायुष्य तरी व्हा, चांगले राहा. अशा भरल्या संसारात अर्ध्या वाटात जाऊ नका. 50, 65, 60 मध्ये अटॅकचं प्रमाण वाढले. जगण्याचा रस्ता बदला. चांगलं पाणी घ्या, चांगला आहार घ्या, व्यायाम करा, भक्ती साधना करा आणि उर्वरित आयुष्य चिंतामुक्त जीवन जगा. ते चांगदेव महाराज समाधीत बसायचे आणि त्यांची साधना आणि नावलौकिक एवढा मोठा होता की त्या भागात जर कोणी मेलं तर त्यांची प्रेत या समाधीच्या पुढे आणून टाकायची. आणि चांगदेव महाराज जाग झाले आणि त्यांनी हातात पाणी घेऊन त्या मेलेल्या माणसावर टाकलं की ती मेलेली माणसं जिवंत व्हायची. त्यामुळे ज्याचं कोणी वारला असेल ते सगळे प्रेत घेऊन तिथं सांभाळून बसायचे. किती महिने, 2 महिने, 3 महिने सोडत नसायचे त्यांच्या जागेवरती प्रेत. मग अशी ही भावंडाची दिंडी आली त्या ठिकाणी आणि एका माणसाची आवडीची कुत्रू पिल्लू मेलं होतं. ते म्हणलं असं तर जिवंत होतच आहे, मग आपलं जिवंत होईल म्हणून त्या माणसाच्या शेजारी आणून टाकलं. ही दिंडी तिथून चालत असताना ही मेलेल्या माणसाची मुर्दे पाहून मुक्ताईने विचारलं, माऊली, ज्ञानदेवा, दादा, अरे हे काय प्रकार आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हे तत्वज्ञानाचे मोठे तपस्वी साधक आहेत. यांचं नाव आहे चांगदेव ऋषी. हे 1400 वर्षाचे आयुष्य घेऊन जगतायत आणि समाधीतून हे उत्थान झाले की मेलेल्या माणसाच्या अंगावरती जल टाकलं की ते जिवंत होत आहेत. मुक्ताईने विचारलं, बापरे, फारच मोठे साधू आहेत, पण मग हे कधी जिवंत होतील, समाधीतून बाहेर येतील? म्हणले, ते सांगता येणार नाही. मग तोपर्यंत ह्या मेलेल्या लोकांनी इथंच पडून राहायचं का? यांना कसं जिवंत करायचं? ते म्हणले, बघ बाबा, आता ते तसंच आहे. मुक्ताबाई म्हणाल्या, ते बाबा कधी उठतील आणि कधी माणसं जागे होतील, आताच उठवते मी यांना. हातामध्ये मेलेल्या कुत्र्याचं पाय धरला मुक्ताबाईनं
आणि जोरात त्याला झटका द्यायला म्हणले पळ इथून. ते क्याव 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 करत जसं कुत्र पळालं तसं मेलेले सगळेच माणसं उठून बसले. लोक म्हणाले आदिशक्ती मुक्ताबाई की जय. निवृत्तीनाथ महाराज की ज्ञानेश्वर महाराज की. जय. लोक म्हणले हे बी बाबा बरेच मोठे भारी आहे. हे बाबा समाधीतून कधी जागे व्हायचे? हे तर जागेपणीच माणसाला, मेलेल्या माणसाला जिवंत करतात. लोकांनी तिथेही त्यांची पूजा अर्चा केली, नामघोष जय जयकार केला. आणि निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान काका, सच्चिदानंद बाबा, रेड्या रेड्याचा मालक हळूहळू यात्रेच्या निमित्तानं भक्ती करत करत आळे फाट्यावर आले. आळे फाट्यावरती रात्री मुक्काम झाला आणि पहाटे पहाटे रेडा गतप्राण झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या मस्तकावरती पुन्हा एकदा हात ठेवला, मंत्रोच्चार केला आणि माझ्या संगतीत जो आला तो वाया जाणार नाही म्हणून त्या रेड्याला त्या ठिकाणी समाधी दिली. तुम्ही आळ्याला गेलात तर आळे फाट्यावर माणसाची नाही, चक्क रेड्याची समाधी आहे. त्याचा रोज अभिषेक होतो. तिथे मोठं मंदिर आहे, लाखांनी अन्नदान होतं. ज्या रेड्याला प्राण देऊन, ज्या रेड्याची आयुष्यभर पूजा या कलियुगात चालू आहे, ती माणसं कोण आहेत? ती माणसं नाहीत, ते साधू नाहीत, त्यांच्या मनाची ताकद आहे. ती योगी पावन मनाचा मनाचा, योगी पावन मनाचा मनाचा, योगी पावन मनाचा मनाचा, योगी पावन मनाचा मनाचा. साया पराध जनाचा, अपराध जनाचा जनाचा, योगी पावन मनाचा मनाचा, योगी पावन मनाचा मनाचा. योगी पावन मनाचा मनाचा, योगी पावन मनाचा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो ज्ञानोबा माऊली तुकाराम. ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. या आळंदीला, या देहुला, या आळंदीला, या देहुला, पहा संतांचे स्थान हे, माऊलीचे धाम हे, माऊलीचे धाम हे, साधू संतांचे काम हे. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो ज्ञानोबा माऊली तुकाराम. 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 माऊली, ज्ञानोबा माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली, ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, बोलो रे भाई सब संतन की जय. आजची कथा उत्कृष्ट झाली. आपल्या मनाला पावन करणारी गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींचे इतर सर्व संत सज्जनांचे आपल्यावरती असणारे अनंत उपकार आहेत, ज्या उपकाराची परतफेड आपण कधीही करू शकत नाही. योगी पावन मनाचा ही कथा मनाला शांती, समाधान आणि आनंद प्रदान करणारी आहे. हा जो भक्तीतला आनंद आज आपण मिळवलेला आहे, तो आनंद आपण आपल्या मनात जपूया आणि हा संपूर्ण दिवस आनंदात जावो अशा तुम्हाला सदिच्छा देत या भागापुरतं इथेच थांबते. पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा को पावर्ड बाय गोपुरम कुमकुम आणि हळदी पावडर. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.